नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 20वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 20. यानंतर मध्यंतरी 3-4 दिवस उलटले. या 3-4 दिवसात युगा अस्वस्थ बनली होती. वसंतनं तिला वर्मी बाण मारला म्हणून नव्हे, पण घरात आधीच शांतता नाही, पण जी काही आहे तिला सुरुंग लागेल म्हणून. नयनतारेसारखी मुलगी सून म्हणून कायमची घरात आणायला आई तयार झाली म्हणून. तिनं आपल्या वहिनीचं, या वास्तूच्या भावी स्वामिनीचं जे चित्र मनात आखून ठेवलं होतं ते हे नव्हतं. वसंतदादा घराबाहेर हिंडत असला तरी त्याची बायको या घरचं वळण घेणारी असावी. पुरुष घराच्या बाबतीत बेफिकीर राहिला तरी घराचं घरपण त्याच्या बायकोमुळं टिकतं. संसाराच्या जबाबदारीची जाणीव तिच्या ठायी असते. या जबाबदारीच्या नाजूक चिवट धाग्यानी ती आपल्या घराच्या भिंती अभंग ठेवते, ढासळू देत नाही. ज्या त्या घरचं मागचं वळण पुढं चालवणं हीच तर परंपरा. नयनतारा चारित्र्यहीन होती म्हणून नव्हे, पण या घराच्या वातावरणात ती रुळू शकणार नाही. या घरची परंपरा ती पुढं चालवू शकणार नाही असं तिच्या मनाला वाटत होतं. आईनं या लग्नाला संमती दिली असं वसंतदादा म्हणतो. खरंच तिनं दिली असेल संमती? दिली असेल. तिला नयनताराचं चारित्र्य माहीत नसावं. कुठून माहीत असणार? त्या दिवशी ती अगदी साध्या वेशात आली होती. लाघवीपणे बोलत होती, वागत होती. पण ते तिचं नित्याचं खरं स्वरूप असेल का? आसपास कुणी नाही असं पाहून तिनं आईला म्हटलं, आई. काय ग? आई, दादा नयनताराशी लग्न करणार आहे हे तुला माहीत आहे? कुणाशी? त्या दिवशी तुला इथं भेटायला आली होती ती, नाटकात काम करते ती ग. ती नयनतारा, तिच्याशी. तुला माहीत आहे? आहे माहीत. सांगितलंय त्यानं मला. ती मुलगी तुला पसंत आहे का? वसंताला पसंत असली म्हणजे झालं, त्यानं पसंत केली. पण सून म्हणून तुला पसंत आहे का? पण आपल्या पसंतीची मुलगी त्यानं केली म्हणून बिघडलं कुठं? त्याच्या इच्छेप्रमाणे करायला तो मुखत्यार आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू नाही केलंस? काय केलं? काय केलंस? श्रीधरला वाटेला लावलंस. तुझ्या इच्छेप्रमाणे केलंस तू. मग वसंत त्याच्या इच्छेप्रमाणे करतोय. अगं, या घरात प्रत्येकानं आपल्या इच्छेप्रमाणे वागायचा कायदा आहे ना? त्या प्रश्नात अर्थात उत्तराची अपेक्षा नव्हती. कायद्याचा घाव मारून तिनं 2 तुकडे करून टाकले होते. आपल्या आईच्या या वृत्तीचा, तिच्या विचित्र वागण्याचा युगाला उलगडा होत नसे. कौटुंबिक गोष्टीच्या विचारांची सामोपचारानं देवघेव होऊ नये याची तिला अनेक वेळा खंत वाटे. आईच्या तिढ्या बोलण्यातही तिचा मुद्दा अनेक वेळा बिनतोड असे. त्याला व्यवहाराचं अगर शहाणपणाचं बूड नसलं तरी प्रतिपक्षाला निरुत्तर करणारा बिनचूकपणा हमखास असे. ती मग अधिक काही न बोलता निमूटपणे वर निघून गेली. पण मनातून ती आईला अनेक प्रश्न विचारित होती. संध्याकाळी घरी यायला जरा उशीर झाला तर मुलीची जात काढून वाटेल तसं लागट बोलतेस. मुंबईला जायला निघाले तर तरणी-ताठी मुलगी एकटी परघरी कशी ठेवायची म्हणून शंकाकुल होतेस. अशा कर्मठ विचारांची तू नयनतारासारखी स्वैरवर्तनाची स्वच्छंदी वृत्तीची सून तुला चालते? नाही, मला माहीत आहे तुला चालणार नाही. पण आमच्या विरुद्ध वसंतदादाच्या बाजूला तुला उभं राहायचं आहे. तुला सूड उगवायचं आहे. सूड? हो, सूड. कारण नानांना ही गोष्ट कदापि पसंत पडणार नाही. ते ध्येयवादी असले, उदार हृदयी असले तरी ते तत्वनिष्ठ आहेत. मुलगा कितीही बेजबाबदार असला तरी त्यानं रूढ पद्धतीनं स्थिर पायावर गृहस्थाश्रम उभारावा अशी त्यांची विचारसरणी आहे. म्हणून तर ते औरंगाबादच्या स्थळाची खटपट करत आहेत ना. त्यांना हे कळलं तर काय होईल? आणि त्यांना बाहेरून कळणारच. आता तो आपल्या रजिस्टर लग्नाची नोटीस देणार तेव्हा निश्चितच त्यांना कळेल. कुणीतरी बोलेल. पण त्यांना उगीचच काही विकृत स्वरूपात कळण्यापूर्वी आपणच त्यांना समजावून सांगावं. त्यांना सांगावं, त्याच्या इच्छेप्रमाणे तो करतोय ना, त्याचे बरे वाईट परिणाम तोच भोगेल. करू दे लग्न त्या नयनताराशी. नाहीतरी तो घरात राहतोय कुठं? फार तर दोघं वेगळं बिराड करून राहतील. म्हणजे रोज घरात मतभेदाच्या कटकटी नकोत आणि तुम्हाला मनस्ताप नको आणि आईचंही डोकं भडकायला नको. मनाशी जुळवाजुळव करून ती खाली आली. नाना नेहमीप्रमाणे स्नान उरकून बाहेर गेले होते. ते फिरून आले की चहा घेत, झोपाळ्यावर थोडा वेळ बसून वर्तमानपत्र चाळीत आणि मग स्नान उरकून कुणा स्नेह्याकडे जाऊन येत. तशी फेरी टाकून येण्याची ठिकाणं 2च. डॉक्टर काकांचा दवाखाना
नाहीतर शेजारी पोस्टमास्तर काकांकडे एखादी चक्कर टाकून येत. आले की जेवण उरकून शाळेत जात. युगानं रोजच्याप्रमाणे त्यांचं पाटपाणी मांडून ठेवलं आणि ती बाहेर झोपाळ्यावर पडलेली वर्तमानपत्र घेऊन तिथंच वाचत बसली. थोड्या वेळानं नाना फाटकातून आत आले तशी ती स्वयंपाकीण काकूना वर्दी द्यायला आत आली. युगा, नानाने हाक मारली आणि ते तिथंच झोपाळ्यावर टेकले. युगा दचकली, तिथंच थांबली. त्यांच्या स्वरात उद्वेग, चीड, संताप होता. त्याचं कारण ती समजली. ती मागं वळून दारातच उभी राहिली. तिनं मधल्या खोलीकडे ओझरती नजर टाकली. आई कपडे गोळा करून आंघोळीला जाण्याच्या तयारीत होती. त्यांनी म्हटलं, युगा, वसंता रोज घरी येतो? तिनं समजूत घालण्याच्या शांत स्वरात म्हटलं, रोज घरी यायला दादा इथं असतोच कुठं? असला तर अधूनमधून येऊन जातो. तो लग्न करणार आहे हे घरात त्यानं सांगितलंय. घरात म्हणजे अर्थात आईला. तिनं म्हटलं, तो 2 दिवसापूर्वी आला होता तेव्हा तसं कायचं म्हणत होता खरा. म्हणजे ठरवलंय नसं नव्हे, पण त्याच्या नाट्यसंस्थेत काम करणारी कुणी मुलगी आहे तिच्याबरोबर लग्न करण्याची त्याची इच्छा आहे. इच्छा नव्हे, तिच्याबरोबर तो लग्न करणार आहे. काल तो मुलीला घेऊन जाऊन रजिस्टर लग्नाची नोटीस देऊन आला. पंढरीनाथानं सांगितलं. त्याच ऑफिसात आहे ना तो? हो. या दिवट्या चिरंजीवाच्या बेजबाबदारपणाचा हा कळस झाला. त्याला वाटेल ते करू दे, पण आजपासून या घराचा दरवाजा त्याला बंद झाला आहे. या घराशी त्याचा यापुढं काही संबंध उरला नाही. पण नाना, तिचं वाक्य पुरं होण्यापूर्वीच मधल्या खोलीतून आईचे आक्रस्ताळी शब्द घुमले. यापूर्वी तरी त्याचा घराशी कुठं संबंध उरला होता? घर असून त्याला कधी घरपण मिळालं नाही. अन म्हणे घराचं दार बंद. का बंद? तो लग्न करायला निघाला म्हणून? तुम्ही त्याचं लग्न करून देत नाही आणि त्यानं स्वतः जमवलं तर त्याला घरातून हाकून द्यायला उठलात? बाप आहात की कसाई आहात? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नसलं तरी जगाला माहीत आहे. आहे ना, जगाला तुमचे दाखवायचे दात दिसतात, खायचे दात दिसत नाहीत. जसा चष्मा लावावा तसं दिसतं. जन्मभर तुम्ही वेगळा चष्मा लावत आलात. मुलाचं आयुष्य स्वतःच्या हातानं बर्बाद केलं. आई त्वेषानं किंचाळी, मी त्याचं आयुष्य बर्बाद केलं? विजेचा लोळ कडाडत यावा तशी ती कडाडत दाराशी आली. बोला, मी त्याचं आयुष्य बर्बाद केलं की तुम्ही? त्याच्याशी तुम्ही कधी प्रेमानं वागलात? सारखं हुडूस तुडूस, सारखी बोलणी. तुमच्या इच्छेच्या तालावर सगळ्यांनी नाचलं पाहिजे. जुलूम, जन्मभर जुलूम. बोलता बोलता तिला श्वास लागला, धाप लागली. नाना दगडी पुतळ्यासारखे बसले होते. त्यांचा गंभीर चेहरा खरोखरच दगडी चेहऱ्यासारखा कठीण दिसत होता. ते पाहून युगा घाबरून गेली. आईची तिला विलक्षण चीड आली. तिनं चिडून म्हटलं, आई, आता गप्प बैस की, घरात जा बघू. मला गप्प बसायला सांगतेस? माझी मुस्कटदाबी करतेस? कार्टे? संतापाचा, आतताईपणाचा अतिरेक झाल्यामुळे पुढचे शब्द उमटेनात. ती तिथंच मटकन बसली. बसल्याबरोबर तोंड पुन्हा सुरू झालं. नाना उठले आणि वर निघून गेले. युगा गोंधळून तिथंच उभी राहिली. नानांना सांगायचं मगापासून तिनं जे मनाशी जुळवलं होतं ते कुठच्या कुठं उडून गेलं. ती तशीच उभी होती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. तेवढ्यात स्वयंपाकीण काकूनी हाक मारली, युगाताई, नानांचं पान वाढू का? शाळेची वेळ होत आली. ती भानावर आली. तिनं घड्याळाकडे पाहिलं. त्यांना आता पानावर बसायला हवं होतं, पण आईची बडबड थांबेल तेव्हा ना 2 घास त्यांच्या घशाखाली उतरतील. तिनं म्हटलं, थांबा हं काकू, मी नानांना बोलवते. ते पानावर येऊन बसू देत, मग वाढायला सुरुवात करा. ती हलकेच वर गेली. नाना ज्ञानेश्वरी वाचीत बसले होते. ती क्षणभर दारातच उभी राहिली. घरात जेव्हा असे झगडे होतात, नानांचं मन अस्वस्थ होऊन जातं, तेव्हा ते आपले ज्ञानेश्वरी उघडून वाचीत बसतात. हे ती पाहत आली होती आणि दरवेळी हे पाहताना तिचं मन हेलावून जात असे. आताही तसंच झालं. नानांचा आपल्या मनावर केवढा संयम आहे. सागरासारखे धीर गंभीर आहेत. तिनं हलकेच हाक मारली, नाना. काय ग, जेवायला येताना? आलोच. मग चला, पान वाढलंय, भात निघून जातोय. ते खाली येऊन पानावर बसले. युगानं आपलाही पाठ मांडला. नानाने मुकाट्याने जेवण उरकलं. रोज ते पातळशा 2 चपात्या खात. त्यांचं जेवण तसं ठराविक, मोजकं. पहिला थोडा वरण भात, 2 चपात्या, मागाहून थोडा दही भात, वाटीभर ताक, भाजी आमटी फारच थोडी. पहिल्यानं वाढावी तेवढीच. पण आज त्यांनी फक्त चपाती घेतली, वाटीभर ताक घेतलं. युगा काही बोलली नाही. नाहीतर एरवी तिनं म्हटलं असतं, नाना, आज फिरणं कमी झालं का? पण आज ती काही बोलली नाही. मधल्या सुटीत कपभर ओव्हरटाईम घेण्याची तिनं पित्याला सक्ती केली होती.
ते शाळेला निघाले की ती थर्मास पिशवीत घालून त्यांच्या हाती देई. आता वयोमानाप्रमाणे त्यांची शक्ती टिकायला हवी. आई आपल्या दुखण्यात गुरफटलेली आणि बरं असेल तेव्हा नेहमी मतभेदाची खुपसट उकरीत बसलेली. संसारात स्त्रिया नवऱ्याची काळजी घेतात, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात असं तिनं ऐकलं होतं. आणि माईंच्या घरी तर ती प्रत्यक्ष ते पाहत होती. माई नवऱ्याची काळजी घेत होत्याच, पण मुलाची सुद्धा किती काळजी घेतात, त्याच्या आवडीनिवडी किती जपतात. बाबासाहेब असताना तर ते जेवायला बसले की स्वयंपाकीण बाई असून सुद्धा माई त्यांना स्वतः वाढीत. सगळं जातीनिशी पाहत. त्यांचं जेवण संपेपर्यंत तिथं उभ्या राहत. स्वयंपाकीण बाईला रोज त्यांचं बजावणं, बरं का काकू, ह्यांना वरण जरा घट्ट लागतं, फार पातळ करू नका, भाजीला लसणीची फोडणी देऊ नका, त्या वासानं ह्यांचं जेवण बिघडतं. एक ना दोन, कितीतरी सूचना. एकदा आपण चेष्टेनं म्हटलं, माई, बाबासाहेबांना काय आवडतं काय नाही हे त्यांच्यासुद्धा लक्षात राहत नसेल. अगं, पुरुषांनी हे लक्षात ठेवायचंच नसतं. पुरुषांच्या आवडीनिवडी अचूक टिपून त्या गृहिणीनं लक्षात ठेवायच्या असतात. उद्या लग्न झाल्यावर कळेल तुला. लग्न झाल्यावर? भरकटत जाता जाता पुढं कुलूप ठोकलेल्या बंद फाटकानं अचानक मार्ग रोखून धरावा तसं तिचं झालं. ती हसली आणि खिडकीतून मागं आली. खाली माझघरात स्वयंपाकीण काकू आईला आंघोळीला जाण्याचा आग्रह करत होत्या. तिची समजूत घालीत होत्या. मामी, उठा बरं, आपणा बायकांचा जन्मच मेला खोटा बरं. खरोखरच काकू, अगदी खोटा बरं. बायकांचा जन्म खोटा हे स्त्रीनं खुश होण्याचं, अहंकाराला फुंकर घालण्याचं फार मोठं प्रभावी साधन आहे. ती फुंकर पडल्यावर आई शांत झाली. पण स्वतःची बाजू तिनं शक्य तेवढ्या प्रभावीपणे काकूंना ऐकवली. काकूंनी दुसरी फुंकर घातली. मामी, अहो चालायचंच. बायकांचा जन्म सहन करण्यासाठीच असतो. चला आता, उठा, डोक्याला त्रास करून घेऊ नका. दम्याच्या दुखण्यानं आधीच हैराण झाला आहात. चला बघू, मी पाणी उपसून देते. युगा थोडा वेळ तशीच बसली. आता थोड्या वेळानं वसंतदादा येईल. तो आला की त्याच्याजवळ सगळी उजळणी होणार. आपण इथं असलो की अनिच्छेनं काही बोलावं लागणार, कारण खोटेपणाची चीड आपणाला सहन होणार नाही. सुलभाकडे बरेच दिवसात गेलो नाही, तिच्याकडे जाऊन यावं. येताना नाडकर्णी मास्तरांकडे जावं. ती तयार झाली. आई आंघोळ उरकून आली तसं तिनं म्हटलं, आई, मी सुलभाकडे चालले. काकू, आज मसाला कुटण्यासाठी तुम्ही संध्याकाळपर्यंत राहणारच आहात. आणि ती घराबाहेर पडली. संध्याकाळी 5 वाजता ती घरी परतली तेव्हा आई डोक्यावरून रग पांघरून झोपली होती. स्वयंपाकीण काकू तिच्या कॉटजवळ खाली गवार शेंगा मोडीत बसल्या होत्या. तिनं म्हटलं, हे काय काकू, आईला थंडी वाजते की काय? हो ना, 3 वाजता त्यांना चांगलीच हुडहुडी भरून आली. एवढी हुडहुडी भरली की काय करावं हे मला सुचेना. पण तेवढ्यात माई आल्या. त्याने आपल्या घरी जाऊन तापाच्या गोळ्या आणल्या. एक त्यांना दिली आणि एक उशीखाली ठेवली. चहा करून दिला. आता झोप लागली. माई आत्तापर्यंत बसल्या होत्या. दादा केव्हाशी गेला? वसंतराव आज आलेच नाहीत. 2 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. काकूंना खालच्या स्वरात बोलणं जमत नसे. युगानं गवार शेंगा परडीत भरीत म्हटलं, आईचा डोळा लागलाय, ती जागी होईल, आज चला. आज स्वयंपाकघरात गेल्यावर तिनं विचारलं, आई जेवली का? कसलं जेवण ते? वसंतराव आल्याशिवाय मी तोंडात पाणी घेणार नाही म्हणून उगीच हटून बसल्या होत्या. मी समजावलं. म्हटलं, कामाची माणसं ती, काही काम निघालं असेल. त्यांनी म्हटलं, काम निघालं तरी तो आल्याशिवाय राहायचा नाही. आमच्या घरच्यांचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही काकू. याने त्याला बाहेरच्या बाहेर तंबी दिली असेल. 2 पर्यंत त्या तशाच बसून राहिल्या. मी म्हटलं, तुम्ही जेवल्याशिवाय मला कसं जेवता येईल? तेव्हा उठून 2 घास खाल्ले. भारीत रागा करतात आणि उगीच जीवाचे हाल करून घेतात. त्यामुळं त्यांची प्रकृती बिघडते. आईच्या स्वभावाची मीमांसा स्वयंपाकीण काकूनी करावी हे युगाला रुचलं नाही. तिनं त्यांचं बोलणं तोडीत म्हटलं, काकू, तुम्हाला आता घरी जाऊन यायचं असेल तर जाऊन या ना. मी आता घरीच आहे. रात्री स्वयंपाकही फार करायचा नाही. मग जाऊन येते. माईंनी माझ्यासाठी काही निरोप ठेवलाय का? तुमची वाट बघत बराच वेळ बसल्या होत्या. रविवारी तुम्ही कोणत्या गाडीनं जाणार म्हणून चौकशी करीत होत्या. खरंच माझं जाणं लांबलं हे त्यांना जाऊन सांगायचं राहूनच गेलं. मी सांगितलं त्यांना की तुम्ही मंगळवारी नाडकर्णी मंडळींच्या सोबतीनं जाणार आहात म्हणून. युगा काही बोलली नाही. काकू निघाल्या. तेवढ्यात काही आठवून त्यांनी म्हटलं, खरंच युगाताई, माईंनी एक बॅग वरती तुमच्या खोलीत नेऊन ठेवली. ठीक आहे, मग मी बघेन. तुम्ही चला आता, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. काकू गेल्या. ती खाली झोपाळ्यावर पुस्तक घेऊन बसली.
आईचा हा ताप अगदी अनपेक्षित होता. तो सोमवारपर्यंत उतरला तरच मंगळवारी जाणं शक्य होईल, नाहीतर तापाची हिला टाकून जाणार कशी? अलीकडे एरवीही तिची प्रकृती चांगली नसते. आता ती जन्माचीच दुखणेकरी होऊन बसली. स्वतःच्या स्वभावामुळे ओढवून घेतलेलं दुखणं, त्याला कोण काय करणार? म्हणजे वसंतदादा आज आला नाही. नयनताराबरोबर कुठं गेला होता? येणार कसा? कारण आपण सुलभाकडे बसलो होतो तेव्हा तिचा धाकटा धीर पळत पळत आला व घाईनं म्हणाला, वहिनी, तुम्हाला नयनतारा नटी बघायची आहे ना? परवा नाटकात काय मस्त काम केलं होतं तिनं. बोलता बोलता त्याचं लक्ष आपल्याकडे गेलं आणि तो चपापून दारातून तसाच परतून गेला. सुलभा खिडकीशी गेली आणि रस्त्यावर नजर टाकून परत आली. आपण म्हटलं, काय ग सुले, मला बघून तुझा शाळकरी धीर एकदम पळून गेला. मला लाजतोय की काय? लाजतोय कुठचा, पण तुला बघून चपापला. चपापला? कारण? तिनं हसून म्हटलं, अगं परवा तो गेला होता नाटकाला. त्यातल्या त्या नयनतारा नटीच्या कामाची स्तुती करीत होता. आता ती निघाली तेव्हा घाईनं मला दाखवायला आला. हो असेल, पण मग त्यात मला बघून चपापायचं कारण काय? कसलं आलंय कारण? अगं तिच्याबरोबर तुझा वसंतदादा होता ना. असं होय. युगे, अगं ही नयनतारा म्हणजे आपल्या वर्गात एक. हो, तीच ती तारा, नयनतारा. सुलभा तिच्या बाबतीत अधिक काही बोलली नाही. आपणाला एकदा वाटलं की तिला सगळं सांगून टाकावं, पण तिनं त्या बाबतीत उत्सुकता दाखवली नाही, म्हणून आपण गप्प बसलो. थोड्या वेळानं तिच्याबरोबर स्वयंपाकघरात आपण चहा प्यायला गेलो तेव्हा तिच्या सासूबाईंनी म्हटलं, काय युगा, वसंताचं लग्न केव्हा? नानांना म्हणावं उरकून टाका आता लवकर. त्यांचं विचारणं सहज होतं की सहेतूक होतं हे आपणाला कळलं नाही, म्हणून आपण म्हटलं, बघूया. 1-2 क्षण गेल्यावर सासूबाईंनी म्हटलं, काय ग युगा, नाटकातल्या कुणा नटीबरोबर तो फिरत असतो, तिच्याबरोबर तो लग्न करणार आहे असं ऐकलं, ते खरं का? आपण काही उत्तर देण्यापूर्वीच सुलभानं म्हटलं, आई, मग त्यात विशेष काही नाही. त्याची नोकरी नाट्यसंस्थेत, तेव्हा त्याच्या व्यवसायातली मुलगी त्यानं निवडली तर ते केव्हाही योग्य आणि दोघांच्या दृष्टीने सोयीचं. सासूबाईंनी म्हटलं, पण मग अशा संसाराचं नाटकच व्हायचं. सुलभानं झटक्यात नी ठसक्यात म्हटलं, डॉक्टर जेव्हा डॉक्टर मुलगी वधू म्हणून निवडतो किंवा नर्स बरोबर लग्न करतो तेव्हा त्यांच्या संसाराचा काय दवाखाना होतो? सुमित्राबाई डॉक्टर आहेत, पण दवाखाना सांभाळून संसार किती आदर्श करतात, नाही का? आपण तिच्याकडे पाहतच राहिलो. तिच्या खोलीत गेल्यावर आपण म्हटलं, काय ग, दादा तुला केव्हा भेटायला आला होता? मला भेटायला? अगं रस्त्यात कुठं दिसला तर नजर फिरवून पुढं जातो. तरीसुद्धा तू त्याचं वकीलपत्र घेतलंस? खरंच गडे, तू वकिलींच्या ऐवजी वकील व्हायला हवी होतीस. किती हजरजबाबी आहेस. मला काही हे सांगायचं सुचलं नसतं. अगं या म्हाताऱ्या बायकांचे उगीचच कुतर्क. थोडा वेळ थांबून तिनं विचारलं, नानांना हे कळलं असेल ना? कळणारच. हो, रजिस्टर ऑफिसमधून कळलं. आणि मग घरात नेहमीचं युद्ध सुरू झालं. तुला आमच्या आईचा स्वभाव माहीत आहेच. आहे ना, दुराग्रही, एककल्ली. तो स्वभाव चालवून घेता येतो ग, पण नानांना सतत विरोध करीत राहायचं हे जणू काय तिनं आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं आहे. मग ती गोष्ट चांगली असो, वाईट असो, हिताची असो, अनहिताची असो. या लग्नाच्या बाबतीत नानाने चिडणं अगदी स्वाभाविक आहे. त्यांची एकही इच्छा दादानं कधी पूर्ण केली नाही. त्यांचा स्वभाव, त्यांची ध्येयवादी वृत्ती तू जाणतेस. म्हणजे काय, मीच काय, सारं गाव जाणतं. खरं सांगू, तुझ्या आईच्या स्वभावापुढं तेच म्हणून टिकले. पुष्कळ वेळा माझ्या मनात येतं. काय मनात येतं? की ध्येयवादी माणसांना त्यांचं मन जाणणाऱ्या बायका मिळत नाहीत. कोण जाणे, पण नानांच्या मनाची कुतरहोड पाहून मी अनेक वेळा इतकी बेचैन होते. स्वाभाविक आहे. खरंच बाई, काहींना दुसऱ्यासाठी काही करावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं याची जाणीव नसते, ती भावनाच नसते. पण युगा, एका दृष्टीनं तू भाग्यवान आहेस. ती कशी ग? नानांसारखे वडील तुला मिळालेत. किती समजूतदार, शांत आणि केवळ दिखाऊ शाब्दिक ध्येयवाद नव्हे. आपलं हायस्कूल त्यांच्यामुळं एवढं नावलौकिकाला चढलं. आपले विद्यार्थी चारित्र्यवान व्हावेत, नावलौकिकाला चढावेत म्हणून केवढी त्यांना तळमळ. त्यासाठी केवढे कष्ट घेतात. हो, पण अलीकडे शाळेचं वातावरण बदलत चाललंय. नवीन आलेल्या शिक्षकांना ध्येयवाद हवा असतो, पण त्यासाठी कष्ट करायला नकोत. काही नवीन आलेल्या शिक्षकांना त्यांचा ध्येयवादही खुळेपणाचा वाटतो. त्यांचे कष्ट म्हणजे त्यांना हमाली वाटते
आणि त्यांची शिस्त नवागतांना जाचक वाटते. ते जाऊ दे, तुझं कसं चाललंय? मागील पानावरून पुढं चालू. तू मुंबईला केव्हा जाणार? मंगळवारी जाणार. तुझ्याकडे येता येता मिसेस नाडकर्णींकडे जाऊन आले. तिची विचारमालिका चालली होती तेवढ्यात बाहेरचं फाटक वाजलं. नाना येत होते. ते नेहमीसारखे शांत होते, पण त्यांचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. एरवी त्यांची चाल वयाच्या मानानं तशी जलद असे, पण आज संथ गतीने ते येत होते. आणखीन 2-3 वर्षांनी ते 60ला पोचणार होते. ती काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग झटकन उठून पायऱ्या उतरून फाटकाकडे जाऊन त्यांच्या हातातली पिशवी तिनं घेतली. कोट टोपी काढून खुंटीला अडकवण्यासाठी नाना नेहमीसारखे मधल्या खोलीत गेले. कॉटकडे नजर जाताच त्यांनी म्हटलं, युगा, तुझी आई झोपलेली दिसते. तिला थोडा ताप आलाय. मघा माई आल्या होत्या, त्यांनी तापाच्या गोळ्या दिल्यात. फ्ल्यू असावा. गावात फ्ल्यूची साथ आहे ना? तुम्ही हातपाय धुवून या, मी चहा करते. चहा घेतल्यावर लगेच ते कोट टोपी चढवू लागले. तसं युगानं म्हटलं, नाना, आता लगेच कुठं निघालात? अन आज लायब्ररीत कशाला जाता? तुम्ही खूप थकलेले दिसता. घरीच वाचीत बसा ना. छे गं, लायब्ररीत जाऊन मग डॉक्टरकडे जातो, औषध घेऊन येतो. नानांचा हा स्वभावच होता. कुठल्याही कामात त्यांना चालढकल खपत नसे. बाहेर पडता पडता त्यांनी विचारलं, आता ताप किती आहे? बघितला नाही. मी बाहेरून आले तेव्हा तिचा डोळा लागला होता. आता पाहते. आईच्या कॉटजवळ ती गेली, पण तिच्या अंगाला हात लावण्यापूर्वीच डोक्यावरचं पांघरूण काढून आईने म्हटलं, काही नको ताप पाहायला आणि औषधही आणायला नको, उतरेल आपोआप. तू जागी होतीस होय? युगानं तिच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ तसं गरम होतं, पण रसरशीत नव्हतं. आईनं म्हटलं, औषध आणायला कुणी जायला नको. नाना काही न बोलता बाहेर पडले. युगा झोपाळ्यावर पुस्तक घेऊन बसली. आजचा हा 20वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 21व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.